जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केला मी आणि कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल नानाला आम्ही मस्त त्याच्यामध्ये घेऊन गेलेलो फेस्टिवलमध्ये. म्हणजे आधी पण घेऊन गेलेली, पण मी काल मला नव्हतं जायचं, पण आता हिच्यासाठी मला जायला लागलं ना. नानू इकडे बघ. अगं तिकडे काहीच नाही, कराटे गर्लचं काय लावलेलं तर. आणि जर तुम्हाला अजून माहितीच आहे की भुनी हॅपी ट्रिप्स बाय भुनी अँड नेव्हांजलनी एक ट्रिप काढली आहे जी की थायलंडला आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि खूप साऱ्या बुकिंग ऑलरेडी झालेल्या आहेत, काही शेवटचे सीट्स बाकी आहेत. तुम्हाला पण जर आमच्याबरोबर ट्रिप एन्जॉय करायची असेल तर इकडे खाली नंबर दिला, त्या नंबरवर जाऊन तुम्ही व्हॉट्सॲप करा, पूर्ण डिटेल घ्या आणि तुमची सीट बुक करा कमीत कमी रेट्समध्ये. परत सीट्स फुल झाल्यानंतर एअरफेअर वाढतील, त्यानुसार रेट्स पण चेंज होतील. सो जा आत्ताच आणि व्हॉट्सॲपवर मेसेज करा. झोप आली आम्हाला. हे बचपन के शूज आता काढलेत वाटलं. बचपन नाही आता आता दिलं. कोणी दिलं? आणि इथे बघा ब्रेकफास्ट काय आज बघा. ब्रेकफास्ट में ये क्या है, काय ग ब्रेकफास्ट मध्ये? डोसा, व्हेजिटेबल डोसा. चेतनाचं चॅनल बंद झाल्यावर आपल्याला चॅनल उघडायला गेलं होतं. तिचीच रेसिपी कशाला बंद करायला लागेल आणि उघडायला लागेल? ती टाकतच नाही व्हिडिओ. तिला किती वेळा सांगितलं व्हिडिओ टाक. काय बोलतात रेसिपी, तिला किती वेळा सांगितलं व्हिडिओ टाक टाकत नाही. आता ती आता जानेवारी पासून सगळ्यांचं रुटीन चालू होणार आहे का? आणि मला पण इकडे दिलेला आहे डोसा. चल एक करून टाका एकदा. कसे करते ना असे करते? अरे बापले. चला हे साधा मसाला डोसा नाहीये, हे म्हैसूर मसाला डोसा. मला वाटलं साधा म्हैसूरच बोलतात ना त्याला. सो मी काय करतोय किचन मध्ये, तर मला भूक लागली म्हणून मी म्हटलं कोणाला त्रास नाही देत, कोणाला त्रास नाही देत, आपलं मस्त मॅगी बनवायची. मला त्यासाठी एक खूप छान असं एक भांडं मिळालेलं आहे जे की मल्टीकुक केटल विथ स्टीमर पण आहे. त्याच्यात तुम्ही राईस, डिमसम, नूडल्स, परत मॅगी या सगळ्या गोष्टी बनवू शकता. एग बॉईल सुद्धा करू शकता. त्याचे वेगवेगळे इक्विपमेंट दिलेले आहेत. स्टीमरसाठी पण यूज केलेलं आहे. इथे 360 डिग्री सोबेल डिटॅचेबल पॉवर बेस दिलेला आहे. सो मी आता ते याच्यावर ठेवले. इकडे तुम्हाला व्हेरिएबल टेम्परेचर सेटिंग बटन सुद्धा दिलेलं आहे. तुम्हाला किती पाहिजे तो टेम्परेचर तुम्ही ऍडजस्ट करून ठेवू शकता. पूर्ण डबल लेअर्ड बॉडी आहे, 1.2 लिटरचा आहे. आणि याच्याबरोबर एक ग्लासची लीड सुद्धा दिलेली आहे आणि खूप छान आहे. मी तुम्हाला आता मॅगी बनवून दाखवतो. छान मॅगी माझी शिजत आहे. मी आता तोपर्यंत लीड काढून आपले जे मसाले आहेत ते टाकतो. इथे माझी मॅगी रेडी झालेली आहे आणि मला मॅगीमध्ये पाणी जास्त आवडतं म्हणून मी पाणी पण ठेवलं. सो हा आकाराचा मल्टीकुक केटल विथ स्टीमर खूप युजफुल आहे. खूप साऱ्या गोष्टी बनवता सुद्धा येतात. तुम्ही ट्रॅव्हलिंगला कुठेही घेऊन जाऊ शकता. लाईट वेट आहे पूर्ण. सो याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, जाऊन चेक करा. काय रे कोण? बापरे एवढा पसारा. काय ग एवढा पसारा? हे काय? नानू डोडोला कुठून आणला तू? डोडोला कुठून आणलास? कुठे होता तो? त्याला तिथे नेऊन ठेव. अरे पडेल तुझ्या अंगात. क्या बाबा, काय शादी होने के बाद ये सब करना पड़ता है. क्या तू काय नाही आणलं, सगळं नेत्राने आणलंय. म्हणजे मी खालून आणलं ना. भाज्या तुला बोलली आणायला, मला वेळ नाही. ते औषध पण आणलंय. वॉचमॅन चांगले
आणतो. मी आणलं खालून माहिती जाऊन. हो, चालेल. दीपा बघितलं ना. तर आम्ही आलो होतो एक छोट्या बाबूला भेटायला, दादाला भेटायला आलो. वा आजी. सो कधी आम्ही बाहेर निघतो असं होतं. मी आल्यावर पहिले मग तेच ना, मी आल्यावर बाबा बाबा करत होती उचलून घ्यायला म्हणजे बाहेरचं. बाय बाय करायला सो आम्ही चाललो आता असंच तिला एक राऊंड मारून आणायला. पूर्ण दिवस घरात आहे आणि सावी नसेल तर अजून कंटाळते. खेळायला पण नाही मिळत, म्हणजे आम्ही खेळतो तेवढंच, बाकी काय नाही. बघा लकीली दोन्ही गाड्यांना पार्किंग इकडे मिळाली आहे. फाल्गुनीची गाडी बाहेर आहे आणि इकडे कारण सगळं काम चालू आहे. इकडे सगळे रोड खोदून ठेवलेले. कुठे चालली तू? ए नानू. आम्ही मस्त नानूला इकडे आमच्या इकडे एक लेक आहे. लेकच्या इकडे खूप लहान मुलं खेळत असतात. संध्याकाळी जेवल्यानंतर पब्लिक फिरायला येत असते, तिकडे घेऊन आले. हां, पण आज नानूला बलूनच नाही मिळाला. आम्हाला वाटलं इकडे बलून असेल, तू बलूनच शोधते कधीपासून. नानू बलून पाहिजे तुला ना. हे ना हे नानू बलून. ते बघ बलून दिसला तुला बलून. हे बघ बलून. हे बघ वर बलून पाहिजे बलून. घे. थँक्यू. बोल. मजा येते ना सगळे लहान मुलं एवढी बघून. ये ना नानू. हे बघ बाबू. दादा आहे ना, कधी बी आले असे नाही पकडायचे. कोण आहे? अरे बाय केलंस. हा कर. दीदी आहे ना. दीला बाय करते. कोण आहे? दीदी आहे. नानू दीदी आहे. दीदीला हाय कर. हॅलो कर. दिसतंय का तुला? डग्स बघ ते बघ. नानूचं लक्ष दुसरीकडेच. चालता नानूचा बलून फुटूक झाला. म्हणजे पहिलाच बलून असेल की तू गाडीपर्यंत नाही पोचला ना. सगळे गाडीत अजून एक बलून आहे तो तसाच 3-4 दिवसापूर्वीपासून, म्हणून दुसरा नाही घेतलाय. मस्त थंड वातावरण ना. मला सगळे फाल्गुनीच्या प्रेग्नन्सीचे दिवस आठवले की जे काय म्हणतात त्याला, आम्ही वॉकला निघायचो संध्याकाळी असं निवांत, आणि आता हिच्या बरोबर वॉकला निघालो. से हाय फाल्गुनी. कर हाय कर. ए बोल ज्ञाना बोल. ज्ञाना बोल. सो फायनली थोडं ज्ञाना बोलायला लागली आणि खूप साऱ्या गोष्टी शिकली सुद्धा आहे. बस मजा येते. चला आता निघतोय, कारण की लाईट्स बंद केलेत मोठेवाले जे आतमध्ये आहेत ते बघा. स्ट्रीट लाईट चालू आहेत फक्त. चला आईस्क्रीम खायला. आईस्क्रीम. सो मी आधी फाल्गुनीसाठी हे घेऊन जायचो, घरी भेटायला जायचं. पण मला इकडचीच आवडतं. हो, पूजा ज्यूस सेंटर. आईस्क्रीम नाही आवडत, मला हे
खूप आवडतं. आणि आम्ही आता कधी कधी येतो असं खायला. आणि आता ना ॲक्च्युली ह्याचं हा दुसरावाला ब्रांच आहे. पहिलावाला ब्रांच आमच्या इथे आहे आणि दुसरा लग्न झाल्यावर इकडे झालं आहे. हो, लग्न झालंय ना. हां नानूला तिकडे बलून दिसत आहेत फक्त. सो मी ऑर्डर केलंय ग्वावा, मस्तानी आणि ही मँगो. थँक्यू बोल, जय जय कर त्यांना. जय जय कर. चल थँक्यू बोल. हां जय जय कर. हां गुड गर्ल. बस झालं. चला चला बाय बाय करा त्यांना. काकांना बाय बाय करा. हां चला. नंदू ती दीदी हाय करत होती ना तुला, तू का नाही केलं हाय? आमचं लक्ष फक्त मजा करण्यामध्ये. सो मस्त एक फेरफटका मारून आलोय आम्ही तिघे पण. आणि आत्ताशीच झोप आली आहे. पण आता वाजलेत 11:15 11:30 काहीतरी. आणि झोप आली आहे. पण झोपेल किती वाजता माहिती आहे का? 1 वाजता. मस्ती, फक्त मस्ती करायची. बोल ज्ञान ना. पप्पा श्रावी गेली का दीपा? क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.